आज आपण बनवणार आहे दुधी भोपळ्याचे पराठे. त्याच्यासाठी लागणारे साखरेचं पीठ, लागत टाकलेलं तांदळाचं पीठ, आता मसाले 1 चमचा, मिरपूड अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, साधं मीठ टाकायचं. याच्यामध्ये मी मिरची, अद्रक, लसूण, जिरं मिक्स केले. सगळं एकजीव झालं का त्याच्यात पाणी टाकायची गरज नसते, कारण त्याला आधीच पाणी त्यामुळे लागत पीठ तेवढं लागेल पीठ टाकायची गरज नाही. तेवढं पिठाचं तेवढंच. चला आपण हे एकजीव करून घेऊ. हे बघा आपलं पीठ तयार झालं. आपण पराठा पराठे बनवू. पहिले तव्यावर तेल ओतून घेऊ. जेवढं होऊ शकतं तेवढं पाणी करूया. शक्यतो कोणी लाटून घेतं, पण मी हाताने करते. हाताचे पराठे खूप छान लागतात. शक्यतो गावाकडे असेच पराठे करते. काढून घेऊया. आता कसा वाटला दुधी भोपळ्याचा पराठा. तुम्ही कॅचअप बरोबर, लोणच्या बरोबर, शेजवान बरोबर ते खाऊ शकता. कसं वाटलं दुधी भोपळ्याचा पराठा? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.